राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदामोरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत हे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्तकाम तरी नमन कवना करावे म्या जयांचे स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 68वा एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाऱ्यांचे मत आणि त्याचं खंडन चाललेला विषय लक्षणा वेदांत संप्रदायाचा सिद्धांत की दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर यथार्थ अर्थ हा प्राप्त होतो आणि मग तो कसा करायचा त्याबद्दल
आपण हे 2-4-5 दिवस पाहिलं. तर शेवटी ग्रंथकार असं म्हणले होते, या रीतीने सर्व पदांची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा संक्षेप शारीरिककार यांनी सांगितली आहे. कोठे लक्षणा सांगितली आहे? शुद्धाच्या ठिकाणी करायची सांगितली आहे. सर्व पदांची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा करायची. जेवढे म्हणून पद सांगितले आहेत, पद म्हणजेच वेदांनी सांगितलेली महावाक्ये, आणि त्या सर्व पदाच्या ठिकाणी जी काही लक्षणा करायची आहे ती शुद्ध जे ब्रह्मतत्व आहे, असंग निर्विकार, अशाच्या ठिकाणीच लक्षणा करायची. याप्रमाणे जीव ब्रह्माचे ऐक्याचा निश्चय लागतो. लक्षणा कशासाठी करायची? तर जीव ब्रह्माचं ऐक्य साधण्यासाठी. मग तो निश्चय करण्यास महावाक्याच्या दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा अंगीकारावी लागते. दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा अंगीकारावी लागते. तेव्हा यथार्थ अर्थ प्राप्त होतो, नाहीतर अर्थ लागतच नाही. जर समजा एखाद्या गावात गेलोत आणि त्या व्यक्तीचं नाव माहीत होतं, मग त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणले, बाबा ह्या व्यक्तीचं घर कुठं आहे? पण ते म्हणले, या नावाच्या आमच्या इथं अनेक व्यक्ती आहेत, तुम्हाला कोणता व्यक्ती पाहिजे ते सांगा ना. ते म्हणले, सांगायलो ना नाव, रामभाऊ सांगा ना कुठं राहतो. अहो रामभाऊ एक नाही, शेकडो रामभाऊ येतं. हां, कोणी जानकी राम आहे, कोणी आसा राम आहे, कोणी आत्मा राम आहे. तुम्हाला कोणता राम पाहिजे? नाही, तेवढं काय माहीत नाही. बरं, त्याच्या पित्याचं नाव, त्याच्यावरून ओळखू येत आहे, माहीत नाही. हां, आडनाव ते माहीत नाही. मग एक पद माहीत आहे, ह्या तिन्ही पदापैकी एक पद माहीत आहे. मग कसं सापडायचं ते एक पदाहून? अर्थ लागतो का? मनुष्य सापडतो का? मग म्हणले, दुसरा दृष्टांत घ्या. नंतर त्या मित्राच्या बापाचं नाव माहीत होतं, त्याच्या वडिलाचं माहीत, त्याचं ज्याला भेटायची त्याचं नाही, त्याच्या बापाचं नाव माहीत होतं. बापाचं नाव सांगितलं तरी त्याचं घर भेटेल का? नाही म्हणले, मुलाच्या नावानं नाही भेटत ना, मग त्याच्या बापाचं नाव सांगा. पण मुलाचं नाव माहीत पाहिजेच का नाही? हां, मग एका नावावरून जशी ओळख पटत नाही, तशी एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून यथार्थ अर्थ लागत नाही. म्हणून पदाच्या ठिकाणी लक्षणा करताना दोन्ही पदाच्या ठिकाणी करावी लागते, म्हणजेच यथार्थ अर्थाशी अर्थ जुळतो. मग तेच या पुढच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकाराने तो विषय मांडला आहे. एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानून भागतं का भागत नाही, त्यासाठी
एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाराचे जर कोणी असा एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानित असेल तर त्याच्या मताचं खंडन कसं करतात, काय विरोध येतो ते या ठिकाणी सांगतात. कोणी असे म्हणेल की काय दोन पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची काही आवश्यकता नाही, ती दोन पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याच्या ऐवजी एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर भागण्यासारखे आहे. मग दोन दोन पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची काय आवश्यकता. जर गुळानंच वैरी मरत असेल तर एकाची काय गरज आहे. गुळानंच मरत असेल तर. पण तो वैरी मरण्या जो वैरी आहे त्या वैऱ्याला एक अंग नाही ना. एक अंग असला असतं, एका अंगाचा असला असता, एका उपाधीचा असला असता तर मग तो मेला असता. पण त्याला दोन अंग आहेत, स्थूल सूक्ष्म. दोन अंग असल्यामुळं त्याला दोनदा मारावं लागेल ना. एकदा मारल्यानं जमत आहे का. मग एकाचीही गरज आहे आणि गुळाचीही गरज आहे असं वेदांत शास्त्र म्हणतं. कारण अविद्या आणि माया या ज्या दोन उपाध्या आहेत, या दोन उपाध्या निवृत्त केल्याशिवाय ब्रह्माशी ऐक्यता घडत नाही. आणि एकाच उपाधीची अविद्याची जर निवृत्ती केली तर त्याला ईश्वरता प्राप्त होईल, पण ब्रह्मता होईल का. मग जशी अविद्या निवृत्त करून जीवातून मुक्तता होते, पण शिवातून होते का. बुद्धीच्या आत्मज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे अविद्या निवृत्त केली. मग तो जीव काय झाला. कारण जीवाचं अधिष्ठान कोण आहे. आभासाचं अधिष्ठान माहित आहे ना, कुटस्थ साक्षी, कुटस्थ आत्मा, हे तीन नावे सांगितली होती ना, पर्यायी नावे. मग जीवाचं अधिष्ठान ते आहे, मग त्याची प्राप्ती होईल, त्याला साक्षीची प्राप्ती होईल, साक्षी रूपानं राहील तो. मग साक्षी रूपानं जर तसाच राहिला तर त्याला शुद्ध ब्रह्माची प्राप्ती होईल का. मग साक्षीला शुद्ध ब्रह्म म्हणता येतं का. ते आहे ब्रह्मरूपच, पण जोपर्यंत साक्षी तोपर्यंत जोपर्यंत ड्युटीवर आहे तोपर्यंत तो नौकरच आहे. टाइम संपल्यावर तो मालक होईल, पण कुणाचा. घरच्याचा का मालकाचा मालक होईल. आणि तर मालकाचा मालक झाल्याशिवाय मालकपणा येईल का. मालकाचाही मालक व्हावं लागतं, म्हणजे ईश्वराची उपाधी आणि स्वतःची जीवाची उपाधी, त्याला दोन्ही उपाध्याची निवृत्ती आवश्यक आहे. नाहीतर त्याला ब्रह्मप्राप्ती होत नाही. म्हणजे मोक्षे तसा कुठं सांगितलाय. ईश्वराच्या ठिकाणी मोक्ष कुठं सांगितलाय. मग मोक्षे हे ब्रह्मपदाच्या ठिकाणी आहे. ईश्वर पदाच्या ठिकाणी साक्षीत्व येतं, आत्मत्व येतं, कुटस्थत्व येतं.
आता ते चैतन्य ब्रह्मरूप आहे, पण तसं त्यानं मानावं ना, त्या चैतन्यानं तसं मानावं ना. जसं ईश्वर चैतन्य मी त्याला त्याचं ज्ञान असतं आहे का नाही, पण हा जीव झालेला त्यानं नेटकीच अविद्या उपाधी सोडली तर मग तो मायेमध्ये अडकतो. तो कशात अडकतो? मायेमध्ये अडकतो. कसा अडकतो? एखादा मनुष्य दान धर्म करायला, काय करायला? दान धर्म करायला. आणि मग दान धर्म केल्याच्या नंतर त्याला काय वाटायले? आपण धर्म घेणारे नाही, धर्म करणारे आहोत. आपण धर्म घेणारे आहेत का? कारण धर्म घेणाऱ्याची जी काही कुवत असते, अधिकार असतो, तो धर्म देणाऱ्याच्या निकृष्ट असतो. धर्म देणाऱ्याच्या, धर्म घेणाराचा अधिकार निकृष्ट असतो आहे का नाही. धर्म देणाराचा वरिष्ठ असतो. मग अगोदर जो धर्म घेऊन पुन्हा मग त्यानं काय केलं? पुण्य जमा झालं त्याच्याकडं, आणि मग ते म्हणलं आपणही काय करू? दान करू, धर्म करू. मग तो जर धर्म करू लागला पुन्हा, तर तो धर्मातच अडकला का नाही? मुक्त झाला का तो? मग धर्मातून पार पाडायचंय का धर्मातच अडकायचंय? है का नाही? मग ज्याला धर्म लागले, तर ज्याला धर्म लागले आहेत त्याला कर्मही लागलेलेच असतात. कारण धर्म आणि कर्म हेच बंधनकारक आहेत. धर्मात राहतो तो ईश्वर आणि कर्मात अडकलेला आहे तो जीव. म्हणून म्हणतात धर्म मोठा आहे. कोण म्हणतात? जीव म्हणतो. धर्म मोठा आहे, ईश्वर मोठा आहे. हो ना. मग तुला व्हायचंय ना ते, पण त्यानं तुला अत्यंत सुखाची प्राप्ती होणार नाही. कारण तिथेही कर्म करावेच लागतात. धर्म करणं हे कर्मच आहे. धर्म करणं हेही कर्मच आहे. कारण कर्माला पाप आणि पुण्य आहे, आणि धर्म करून पुण्यच मिळतं. धर्म करून काय मिळतं? पुण्यच मिळतं. म्हणून धर्म आणि कर्म हे दोन्हीही बाधित करावे लागतात. धर्म आणि कर्म. प्रमाण आठवतंय का तुकाराम महाराजाचं एखादं? तुका म्हणे आम्ही नाही, जे कर्म धर्म नाशिवंत. येरी येत होतं की होत नाही. जे कर्म धर्म नाशिवंत. हमेशा येतंय, पण ते येणं झालंय. ते पुढचं म्हणल्यामुळे हे ना का ते तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. ते पाप बी नाही आणि पुण्य बी लागू देत नाहीत, है का नाही. नाही कोणी काय म्हणतंय, पाप करू नये, पाप करू नये, आपल्याच्यानं पुण्य होत नाही ना, पाप करू नये असं म्हणतोय. पण नुसतं पाप नाही केल्यानं भागत आहे का? पाप लागणार नाही. पण जे काही आत्मज्ञानासाठी पुण्य लागत आहे ते पुण्य तर पाहिजे का नाही. आम्ही नीतीनं वागतो तर आम्ही नीतीनं वागतो.
अरे नीतीनं वागायलाच मत धर्मात ये ना, तुला धर्मात यावं लागेल ना. नीतीचं काय असतंय बळ, धर्मात घालणे असतंय. तुझी नीती जर ती धर्मात तुला घालीत नाही तर ती का नीती का मग? जी नीती धर्मामध्ये प्रवेश करून देते त्याला नीती म्हणतात. त्या नीतीनं कशात प्रवेश करून द्यायला पाहिजे? धर्मात. आणि त्या धर्मानं अध्यात्मात प्रवेश करून द्यायला पाहिजे, त्याला म्हणतात धर्म. मग धर्म आणि कर्म हे जरी अगोदर सांगितलेलं असलं करायचं, तरी पण ह्या उपाध्याच आहेत. हे काय आहे? अज्ञानाचेच कार्य आहेत. हे कार्य कशाचे येतं? अज्ञानाचे कार्य आहेत, अविद्येचे कार्य आहे. मग ईश्वरता हेही उपाधीच्या संबंधानेच, ईश्वरता ही उपाधीच्या संबंधानच आलेली आहे आणि जीवता ही उपाधीच्या संबंधानच आलेली आहे. मग ईश्वराचा आणि जीवाचा या दोघांचा संबंध आहे का नाही? जीवानं मुक्ततेसाठी अज्ञानाची निवृत्ती केली म्हणजे एक उपाधी मानून, दोन उपाध्या मानल्यात नाहीत त्याने, एकच उपाधी मानली आणि अज्ञान निवृत्त केलं तर त्याला ब्रह्मरूपता. कारण त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होणार नाही का? कारण अविद्या ही जी उपाधी आहे ही मायाच्या अंतर्गत आहे. जीवाचं अस्तित्व जे आहे ते जगतात आहे. कशात आहे? जगात आहे का नाही जीव? मग त्या जीवाला उपाधी अविद्येची आहे आणि ती अविद्या उपाधीनं युक्त असणारा जीव हे कशात येतं? मायेत आहे. मग किती आवरण व्हायलेत जीवाला, आहे का नाही? हे मानावं लागेल का नाही? हां, जर तो जगात नसता जीव तर मग त्याला माया निवृत्त करण्याची गरज नव्हती. एकच उपाधी मानून निवृत्त करून त्याला मुक्तता प्राप्त झालेली असती. पण जीव राहतो कुठं? मायेत, आहे का नाही? ती अविद्या कुठे राहती? हां, आता अविद्या म्हणजेच मायेचं कार्य आहे. अविद्या कोणाचं कार्य आहे? मायेचं कार्य आहे. मग जीवानं ते अविद्या कार्य निवृत्त केलं तर माया कार्य शिल्लक राहतं का नाही? असंभावना निवृत्त केली तर कोणती? हां, विपरीत भावना राहते ना, आहे का नाही? असंभावना आणि विपरीत भावना ह्या आवरणाच्या दोन अवस्था आहेत. मग आवरण निवृत्ती वेळस एक आवरण निवृत्ती करून मुक्तता सांगितली का कोणी? दोन्ही आवरणाची निवृत्ती करावी लागेल का नाही? आहे का नाही? अहो, जर आपणाला पितृऋणातून मुक्त व्हायचंय, पितृऋणातून मुक्त व्हायचंय, तर मग पितृ हे एक मानायचं का दोन मानायचे? आपली जी ज्याच्यापासून उत्पत्ती झाली ते आपलं कोण झालं? पितृ झालं का नाही ते? हां, मग आपली जी उत्पत्ती झाली आहे ती एका पित्यापासूनच झाली का? मग मातृ पितृ भ्रता
सगोत्र अपार ह्या काय आहेत? उपाध्या येतात. पण मुख्य मातृ आणि पितृ ह्या दोन उपाध्या तर तुम्हाला त्या व्रताच्या याच्या नसल्या करायच्या तर नका करू. मात्र ह्या मुख्य तुम्हाला ज्या कारण लागलेले आहेत त्या मातृ आणि पितृ ह्या उपाध्या तर निवृत्त करावे लागतात ना. नाही म्हणले आम्ही मातृच उपाधी निवृत्त करू. पितृ ऋण फेडू. ते मातृ ऋणच आम्ही फेडू. मग पितृ ऋण कोण फेडणार? पण अलीकडे जसं पितृ ऋण फेडण्यासाठी पितृ घालतात. पितृ ऋण आपल्यावर राहू नये म्हणून त्याचा 14वा घालतात. 10 दिवस करतात. सगळ्या विधी करतात ते ऋण फिटावं म्हणून. मग पित्याचंच ऋण फेडायचं आहे का मातेचं? दोघाचे ऋण आहेत ना. तसे आणखी बरेच जणांचे ऋण आहेत. पण आपल्याला इथं 2च उपाध्या सांगायच्या म्हणून दोन्हीचंही ऋण फेडावं लागतंय, आहे का नाही? एकाचं फेडून ऋण फिटायलंय का? तसं त्यात नियमानं दोन्ही उपाध्या निवृत्त कराव्या लागतात. अविद्याही आणि मायाही, आहे का नाही? म्हणून अविद्या जरी निवृत्त केली तरी माया निवृत्त करायची शिल्लक राहते. आणि त्याच्यात अविद्या निवृत्त करायची सोपी आहे. अविद्या निवृत्त होणं सोपं आहे. पण माया निवृत्त होणं अवघड आहे का नाही? म्हणजे जीवाला जर ज्ञान झालं तर मी ब्रह्मरूप आहे असं त्याला परोक्ष ज्ञान होतं. पण अपरोक्ष ज्ञान कधी होतं? माया निवृत्त केली तर. अविद्या निवृत्तीनं काय होईल? परोक्ष होईल. परोक्ष कोण आहे? ईश्वर. ईश्वराचं ज्ञान होईल. ब्रह्माचं कसं होईल? त्याला जे ब्रह्मज्ञान झालं असं जे वाटतंय ना ते ईश्वराचं झालं. ईश्वर कसा आहे? परोक्ष आहे ना. मग त्या परोक्षाचं ज्ञान होतं त्याला. अपरोक्ष ब्रह्म आहे त्याचं कुठे झालंय? कोणतीही प्रक्रिया घ्या ती अशीच असते. म्हणून दोन्हीही पदाच्या ठिकाणी लक्षणा करणं हे गरजेचं आहे का नाही? पण एखादा जर म्हणू लागला की नाही 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची काही आवश्यकता नाही, एका पदाच्या ठिकाणी केली तरी बी भागत आहे, उगाच कशाला खळ्या खांदायच्या? काम होत असेल तर काय गरज आहे? म्हणून 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मान्य निष्फलपण आहे. काय उपयोग नाही. ईश्वराचा ना आपला काय संबंध आहे? ते ईश्वर त्याच्या उपाधीचं बघून घेईल. आपल्याला जी उपाधी लागलेली तिचीच निवृत्ती करायची. अरे बेड्या घातलेल्या असल्या बेड्याही तोडाव्या लागतात आणि ज्याच्यामध्ये कोंडलेलं ते घर बी फोडावं लागतंय तेव्हा मुक्त होतंय त्या जालातून. बेड्या बी आहे का नाही? तसं आहे. जरी सर्वज्ञतादी धर्मवान ईश्वराची अल्पज्ञतादी धर्मवान जीवाशी एकता घडत जरी नसली, ईश्वराची कसं सांगितलं? ईश्वर सर्वज्ञतावान सांगितलाय, सर्व शक्तिमान सांगितलाय. आणि जीव कसा सांगितलाय? अल्पज्ञ अल्पशक्तिमान. मग ह्या दोघाची एकता घडती का त्या धर्मासहित? मग ती जरी घडत नसली, ही घडत नाही, तर एक पदाचे लक्ष जे शुद्ध त्याची दुसऱ्या विशिष्टाशी एकता घडण्यास हरकत नाही. कारण
लक्ष्याचीच आपल्याला लक्षणा करायची ना, मग जीवाची लक्ष्याचीच लक्षणा करायची, ईश्वराशी कशाला करायची? एकाच पदाची करायची. एक उपाधी मानणाऱ्यांचं असंय. मग लक्षणा करता वेळस एका पदाची लक्षणा करून भागतो असं म्हणणारा दृष्टांतासहित पटवून देतो. तो काय म्हणतो? एक पदाचे लक्ष्य जे शुद्ध, एक पदाचे लक्ष्य म्हणजे ब्रह्म, ते एक आहे, ते एक पदाचं लक्ष्य आहे. किंवा एका पदाचं लक्ष्य म्हणजे जीवाचं किंवा ईश्वराचं, तत्चं किंवा त्वमचं, त्या एका पदाचं लक्ष्य काय आहे? लक्ष्य एकच सांगितलंय दोघाचं पण. मग कोण्या एका पदाला धरायचं आणि लक्ष्य करायचं. मग ते एक पदाचं लक्ष्य काय आहे, तत्चं लक्ष्य काय आहे आणि त्वमचं लक्ष्य काय आहे? तर मग ते लक्ष्य एकाच करायचं. लक्ष्य सापडायले ना, म्हणून एकाच पदाची लक्षणा करायची. दुसऱ्या विशिष्टाशी एकता घडण्यास हरकत नाही. दुसऱ्या विशिष्टाची म्हणजेच त्या ब्रह्माची एकता घडण्यास काही हरकत नाही. याला दृष्टांत देतात. तो तसा मानणारा दृष्टांत देऊन म्हणतो कसं? यास दृष्टांत असा आहे की क्षुद्र मनुष्य ब्राह्मण आहे. क्षुद्र मनुष्य ब्राह्मण आहे असं जर कोणी वाक्य उच्चारण केलं तर क्षुद्रत्व धर्म विशिष्ट मनुष्याची, आता क्षुद्रत्व धर्मासहित एक मनुष्य आणि त्या मनुष्याची ब्राह्मण धर्म विशिष्टाशी एकता म्हणजे विरुद्ध आहे. अशुद्ध कर्म करणारा, अशुद्ध म्हणजे त्याला काय म्हणतात? क्षुद्र. म्हणजे ज्याची वृत्ती शुद्ध नाही, ज्याची वृत्ती शुद्ध नाही, विषयामध्ये बरबाटलेली आहे आणि विधिविहित कर्म करत नाही, वेदबोधित कर्म करत नाही, त्याला काय म्हणायचं? क्षुद्र. आणि मग तो क्षुद्र ब्राह्मण आहे असं जर वाक्य असलं तर त्या ठिकाणी लक्षणा कशी करायची? जो क्षुद्र आहे ना, क्षुद्र मनुष्य ब्राह्मण आहे, तर या ठिकाणी आता ब्राह्मण आणि क्षुद्र यांचे धर्म एक यायलेत का? नाही. म्हणून त्या क्षुद्राच्या ठिकाणी जे काही कर्म आहेत, अधर्मरूप कर्म जे आहेत, मग ते क्षुद्रत्व त्याचं काय करायचं? त्याचा त्याग करायचा आणि मनुष्य हेच घ्यायचं. आता एकाच्या ठिकाणी लक्षणं व्हायली का नाही? मनुष्य ब्राह्मण आहे असं म्हणल्यावर वाक्य योग्य लागते का नाही? मनुष्य ब्राह्मण आहे पण क्षुद्र मनुष्य ब्राह्मण आहे म्हणल्यावर एकता व्हाली का? मग तिथं अर्थ चुकीचा निघायला आहे. मग याचा अर्थ लावण्यासाठी मनुष्य ब्राह्मण आहे असं म्हणलं तरी चालतंय. मग ते क्षुद्र त्या ठिकाणी त्यागायचं आणि ब्राह्मणच घ्यायचं आणि ते पद मनुष्याला लावायचं. मग तो मनुष्य काय होणार? आहे का? मग तसं जीव कसा आहे? क्षुद्रासारखा आहे. जीव क्षुद्र आहे आणि ईश्वर ब्राह्मण आहे. आणि मग तो ब्राह्मण कोण आहे? ब्रह्मरूप आहे. तो ब्राह्मण ब्रह्मरूप आहे म्हणजेच ईश्वर ब्रह्मरूप आहे. मग तसंच ते जसं लागायलं ईश्वर ब्रह्मरूप आहे, तसंच हे क्षुद्र जसा ईश्वर आहे
तसाच जीव धरायचा असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजेच एकाच पदाच्या ठिकाणी करायची म्हणल्यावर कोणतंही एक पद जर आपल्याला निवृत्त करायचं असेल तर दुसरंही तसंच मानावं लागेल ना. कारण जीव क्षुद्राच्या ठिकाणी मानला, क्षुद्राच्या ठिकाणी जीव जर मानला आणि ते क्षुद्रत्व वगळून मनुष्य ब्राह्मण आहे अशी संगती लागायली, हां, तर मग जीवत्व वगळून जीवाला काय धरायचं आहे का नाही? मग दोन्ही धरावत लागायलेत ना. मग जीवाला वगळायचं, मग ईश्वर ब्रह्मरूपच व्हायलंय ना तरी पण. मग तो म्हणतो एकाच्या ठिकाणी लक्षणा करायची तर मग भागत आहे. त्या ठिकाणी क्षुद्रत्व वगळायचं आणि मनुष्य ब्राह्मण असं म्हणलं की अर्थ बरोबर लागत आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो मनुष्य ब्राह्मण आहे हे सिद्ध होतं. क्षुद्र मनुष्य ब्राह्मण आहे. आता ब्राह्मणाच्या ठिकाणी जर क्षुद्रत्व आलं असलं, ब्राह्मणाच्या ठिकाणी क्षुद्रत्व, आता त्याच्या ठिकाणी क्षुद्रत्व का आलंय? ब्राह्मणाच्या ठिकाणी ब्राह्मणच आहे तो, पण तो काय झाला? क्षुद्र झाला. हां, कारण तो वेदबोधित कर्म करत नाही. स्नान संध्या जी असते त्यांना, किंवा ते आचमन ते काहीतरी करतात ना ब्राह्मण, संकल्प सोडतात, दररोज त्यांना संकल्प सोडावे लागतात. मग ते जर ते करत नसेल तर मग तो ब्राह्मण कसा झाला? क्षुद्र झाला का? आणि जर तो ब्राह्मण वेद अध्ययन करून मुक्त झालेला असेल तर, आणि त्यानं कर्म त्यागले असले तर त्याला क्षुद्र म्हणता येईल का? कारण त्याला कर्माची विधी राहिली नाही. मग जे जे कर्म धर्म नाशिवंत, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, आणि तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी. आता या ठिकाणी तुकाराम महाराजांनी तो ब्राह्मण कर्मभ्रष्ट जरी झाला असला तरी तिन्ही लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. म्हणजेच तो ब्रह्मरूप आहे तिन्ही लोकात, म्हणजेच त्रिपुटीच्या पलीकडं आहे तो, म्हणजे गुणातीत. तिन्ही लोकात म्हणजे गुणातीत झाला ना तो, गुणात राहत नाही. जरी भ्रष्ट झाला असला तरी तो गुणातीत असेल तर मग ज्यानं जे जे कर्मधर्म नाशिवंत असा ज्याचा निश्चय झालेला आहे, हा, त्यानं दोन्ही उपाध्याचा काय केलाय? बाद करून तो तसा झालेला आहे का नाही? मग तो मनुष्य ब्राह्मण आहे हे म्हणण्यासाठी, तो मनुष्य ब्राह्मण आहे हे म्हणण्यासाठी तो मनुष्य ब्राह्मणाची सिद्धी ज्यावेळेस करायची त्या मनुष्याची, त्यावेळेस ती सिद्धी करण्याचं कारण काय? तो मनुष्य ब्राह्मण आहे ही सिद्धी करायची, याचं कारण काय? त्याच्या ठिकाणी क्षुद्रपणा आहे म्हणून सिद्धी करायची आहे ब्राह्मणाची. मग ती आलेले धर्म जे आहेत कोणते निकृष्ट धर्म, त्याचा त्याग करून मनुष्य ब्रह्मरूप आहे असं जर म्हटलं तरी पण तो मनुष्य ब्राह्मण होतो. पण कसा होईल? आता हा दृष्टांत चुकीचा नाही का? हा दृष्टांत चुकीचा वाटाणा का?
मनुष्य ब्राह्मण आहे. मग म्हणण्याची काय गरज आहे? कशामुळं म्हणायचंय ते वाक्य? मनुष्य ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण आहे. अरे ब्राह्मण आहे हे का म्हणायला? अहो तो क्षुद्रपणा न टाकता म्हणायलात का टाकून म्हणायलात? सांगण्याची गरज काय आहे तुम्हाला? तो मनुष्य ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे, हे सांगण्याची गरज का आहे? अहो तो क्षुद्र असून सुद्धा ब्राह्मण आहे, तो क्षुद्र असून सुद्धा ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण क्षुद्र असू शकतो का? मग ब्राह्मणाचं पद, ब्राह्मणाच्या ठिकाणी राहण्यासाठी ते क्षुद्रत्व घालवावं लागेल ना त्याला. मग क्षुद्रत्व घालवावं लागल तेव्हा तो ब्राह्मण या पदाला येईल, है का नाही? पण ब्राह्मण असो की क्षुद्र असो, तो मनुष्य आहे हे तर कळावं लागेल ना. म्हणजे लक्षणा किती पदाच्या ठिकाणी करावं लागायली? तो मनुष्य कळण्यासाठी ब्राह्मणाच्या ठिकाणीही आणि शूद्राच्या ठिकाणी लक्षणा करावं लागायली, है का नाही? मग ब्राह्मण म्हणता वेळेस त्याच्या यातीवर चाललाय धर्म. तो धर्म कशावर चाललाय? जातीवर चाललाय, धर्मावर चाललाय ना तो. ब्राह्मण म्हणल्यावर जातीवरच चाललाय ना तो. मग ते खाली आलाय तो अर्थ वरी जायचा. तर मग मनुष्य आहे एवढं मात्र खरं आहे. म्हणजे ब्राह्मण असो की क्षुद्र असो, तो मनुष्य आहे. पण या ठिकाणी ते काय म्हणतात, एका जीवाच्या ठिकाणी जरी लक्षणा केली तरी पण त्या जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त होईल. पण कशी होईल? कारण त्रिपुटीमध्ये जगत आहे, त्रिपुटीमध्ये विषय असतो, द्वैतात असतो का एकत्वात असतो? 1 2 3. एक ब्रह्म आहे, 2 जगत कारण आहेत आणि 3रं जग आहे, कार्य आहे ना. मग कार्यामध्ये 3 आहे ना गुण. कार्यामध्ये काय येतं? 3 गुण आहेत. त्या गुणाची निवृत्ती करायची, द्वैताचीही निवृत्ती करायची, अगोदर सांगितली ती. म्हणजेच अविद्या आणि माया हे 2 कारण आहेत का नाही? ईश्वर आणि माया हे जे 2 कारण आहेत, त्या दोन्ही कारणाची निवृत्ती करावी लागेल का नाही? कारण ते कारण रूपाने आहेत ना 2, आहे का नाही? मग 1 2 3 हा जो क्रम आहे, एक म्हटलं की एकाची सिद्धी, म्हटलं की ब्रह्माची सिद्धी, है का नाही? आता ही ब्रह्माची सिद्धी कोणाला करायची? मी ब्रह्मरूप आहे अशी सिद्धी जीवाला करायची. हे कोणाला सांगायले? तर जीवाला सांगायले. मग त्या जीवाला मी ब्रह्मरूप आहे हे आत्मसात होण्यासाठी त्याला 3 वरून एकदम एकावर जाता येतं का? 2 वर उतरायचं म्हणल्यावर उतरायचं म्हणल्यावर 2 वर जावंच लागत आहे, तेव्हा एकावर जाता येत आहे. कारण येताना कसा आलाय तो? 1 2 3. आणि जाताना तसंच जावं लागन ना. मग जीवाला डायरेक्ट ब्रह्मरूपता प्राप्त होती का? मग सत्कर्म, उपासना, साधनं ही सांगितलीच नसती. अंतःकरण शुद्धीचे साधनं वेदांनी सांगितलेच नसते ना. कारण अंतःकरण शुद्धीची काही गरज नाही. जीवाला बोध केला की जीव ब्रह्मरूप, जीवाला बोध केला की जीव. मग अंतःकरण शुद्धीचे कार्य वेदानं सांगण्याची काय आवश्यक ना, काय गरज होती मग वेदाला इतकं खर्च करण्याची? वाणी
एवढी खर्च करण्याची वेदाला काय गरज होती? पण वेदानं सांगितलंय का नाही सत्कर्म उपासना करा म्हणून? त्यानं अंतःकरण शुद्धी होईल आणि अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाची प्राप्ती आहे का नाही? आणि त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती, त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती आहे का नाही? मग अज्ञान ही निवृत्त करायचं आहे आणि त्या अज्ञानाचे दोन कार्य जे आहेत, असंभावना आणि विपरीत भावना आहे का नाही? नाही, अज्ञानाचे दोन आवरण आहेत. कोणतं कोणतं? मल आणि विक्षेप आहे का नाही? हे दोन आवरण आहेत. मग हे मल आणि विक्षेपाची निवृत्ती कशानं होते? एका ज्ञानानं होते का? हा, मलाची निवृत्ती परोक्ष ज्ञानानं होते. मलाची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने होते आणि अज्ञानाची विक्षेपाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानाने होते. आभासाच्या 7 अवस्था ज्यावेळेस सांगितल्या होत्या ना, त्यावेळेस हा विषय गेलाय है का नाही? कारण अज्ञान ही एक पहिली अवस्था आहे आणि दुसरी मल, विक्षेप, परोक्षे, अपरोक्षे 5 आणि शोकनाश आणि आनंद प्राप्ती अशा 7 अवस्था आहेत. कोणाच्या? आभासाच्या. ह्या कोणाच्या? जीवाच्या. जीवा ह्या 7 अवस्था आहेत त्याच्या. आणि याच्यामध्ये त्याला काय निवृत्त करायचंय? अज्ञान. हा, मग नुसतं अज्ञानच का? त्या अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत ना, आवरण आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप ह्या 2 शक्ती आहेत है का नाही? म्हणून आवरणाचा आभानापादक आवरण आणि असत्वपादक आवरण हे त्याच्यात त्याला 2 लेकरं झालेली हे सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला है का नाही? आता आठवलं का? मग हे निवृत्त म्हणजे आता अज्ञान एक निवृत्त करायचंय. आणि त्याच्या 2 शक्त्या त्याही निवृत्त करायच्या. म्हणजेच परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे 2 ज्ञान आहेत. परोक्ष ज्ञानानं काय निवृत्त होतंय? त्या 2 शक्त्या आहेत ना, त्या 2 शक्त्या त्या निवृत्त होतात. आभानापादक आणि असत्वापादक ह्या ज्या आहेत ना, म्हणजे आवरण निवृत्त होतंय. सांगायचं तात्पर्य 2 शक्त्या म्हणजेच आवरण आहे. ते आवरण निवृत्त झालं की कोणीतरी आहे, ह्या कार्याला कारण कोणीतरी आहे असं परोक्ष ज्ञान होतंय. म्हणजे ईश्वराचं ज्ञान होतंय, ज्याचं कारण प्रत्यक्ष होत नाही. ईश्वराचं ज्ञान झालंच तर प्रत्यक्षाचा विषय नाहीच ना ते. मग जीवाला अपरोक्ष ब्रह्माचं होईल पण ईश्वराचं नाही होणार. कारण ईश्वराचं परोक्षच होत असतं आणि ब्रह्माचं अपरोक्षच होत असतं. पण अगोदर परोक्ष होत असतं आणि नंतर अपरोक्ष होत असतं. मग परोक्षाचंच अपरोक्ष होतं का अपरोक्ष दुसऱ्याचं होतं? हे कसं सांगितलेलं आहे? परोक्षाचंच काय होतंय? अपरोक्ष. मग परोक्ष व्हायला पाहिजे का नाही?
हा, मग परोक्षाचंच अपरोक्ष करून घ्यायचंय ना, परोक्षाचंच काय करून घ्यायचंय? हा, मग परोक्ष कोण आहे? ईश्वर आहे. मग तो ईश्वरच ब्रह्मरूप आहे असं जाणून घ्यायचंय ना, परोक्षाचंच काय करायचंय? हा, कुठेतरी आहे, आपल्यापासून दूर आहे, हा, आपल्यापेक्षा मोठा आहे, हे परोक्ष झालं, ते ईश्वर झालं, आहे का नाही? आणि त्या ईश्वराची कृपा झाली म्हणजे ईश्वर प्राप्ती झाली. हा, ईश्वर प्राप्ती झाली म्हणजे काय? तो झाला का पूर्ण? मी ब्रह्मरूप आहे म्हणजे व्यापक, त्या ईश्वराला सुद्धा मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान करून घ्यावं लागेल. म्हणजे अपरोक्ष ज्ञान एक करून घ्यायचंय आणि परोक्ष एक करून घ्यायचंय. परोक्षानं अविद्याची निवृत्ती होते म्हणा, आणि पुन्हा पुढे परोक्ष ज्ञानानं अविद्येची निवृत्ती होते आणि अपरोक्षानं मायाची निवृत्ती होते, है का नाही? अपरोक्षाची निवृत्ती म्हणजेच स्वानुभूती, तो एकटाच राहतो. हा, तिथं वाच्यवाचक भावता राहील का? मग जीवाला ज्या वेळेस अपरोक्ष अनुभूती प्राप्त करून घ्यायची असते त्यावेळेस ईश्वर त्याला मानावाच लागतो, कारण त्यानं अगोदर मानलेलाच असतो. परोक्ष झाल्याशिवाय अपरोक्ष होत नाही हा सिद्धांत आहे. परोक्ष झाल्याशिवाय अपरोक्ष होत नाही ना. ठेपा आल्याशिवाय माणूस तिथं जातो का? ठेपा काय आहे? परोक्ष. अमुक मनुष्यानं तुम्हाला तिथं बोलविलंय, बाबा मनुष्याची भेट आहे का? अमुक ठिकाणं त्यानं याचं सांगितलंय, आहे का नाही? परोक्षच आहे का नाही? मग ते परोक्ष ज्ञान असल्याशिवाय तो तिथं जातो का? हा, उगच कसं जाईल? परोक्षच नाही, बोलावणंच नाही तर मला बोलविले कोणी? हा, म्हणजेच अगोदर परोक्ष ज्ञान हे करून घ्यावंच लागतं आणि नंतर त्या परोक्षाचंच अपरोक्ष करून घ्यावं लागतं. म्हणजे दोन्हीही ठिकाणी लक्षणा करणं गरजेचंच आहे. सांगायचं तात्पर्य ते आहे का नाही? म्हणून इथं कोणी जर म्हणलं नाही ईश्वराच्या म्हणजे मायाचा आणि आमचा काही संबंध नाही, आम्हाला काय गरज नाही मायाची, ते ईश्वर जाणं माया जाणं, आम्हाला अविद्या उपाधीनं तीच निवृत्त करायची, मायाचा काय संबंध आहे? हा, जीवानं अविद्या निवृत्त केली की जीव ब्रह्मरूप. हा, पण त्या जीवानं जरी अविद्या निवृत्त केली ना, ब्रह्मरूप होण्यासाठी आडवी माया असतेच. आडवी माया असतेच. एखाद्या मनुष्याला उघडं करायचं म्हणलं तर त्याचं आंगडं फाडे की ते उघडं होतंय का? मधून बनेला असतीच. तसं दोन उपाध्या निवृत्त केल्याशिवाय ब्रह्मता प्राप्त होत नाही, हे सिद्ध झालंय ना. मग जर एखादा म्हणू लागला नाही आम्हाला मायेची निवृत्तीची गरज नाही, आम्हाला जी उपाधी लागली ना अविद्या तिचीच निवृत्ती करायची, म्हणजे एकाच पदाच्या ठिकाणी निवृत्ती करायची हे म्हणल्यासारखं. जर कोणी असा म्हणू लागला तर त्याचं म्हणणं योग्य नाही. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे असे वाक्य उच्चारण जर केले तर क्षुद्रत्व धर्मरहित क्षुद्र मनुष्याची ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाशी एकता झाली म्हणायला काही हरकत नाही. हा, क्षुद्रत्व त्याचं घालवून टाकलं की त्या मनुष्याची ब्राह्मणत्व धर्माशी एकता झाल्याशिवाय राहते का, असं तो म्हणतो. त्याचप्रमाणे
जीव किंवा ईश्वर यांच्या वाचक पदापैकी कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्ष न करून लक्ष शुद्ध चैतन्याची, लक्षरूप असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे त्याची ईश अथवा जीव पदाच्या विशिष्टाशी एकता होण्यास हरकत नाही असा त्यानं दावा ठोकलाय. एकाच उपाधीची लक्षणा करायची, एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची, एकच उपाधी निवृत्त करायची असं त्याचं म्हणणं आहे. ईश्वराचंच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, ब्रह्माची काही गरज नाही असंच म्हणणं आहे ना मग त्याचं. मग मोक्ष प्राप्ती आहे का? मग हे त्याची काय झाली, शंका घेतली. अशी कोणाला जर शंका येत असेल, असं जर कोणाला वाटत असेल, एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करून भागत नाही का, तर आपण पाहिलं भागणं शक्य नाही. आणि जर भागत म्हणेल तर त्याला वेदाचा सिद्धांत कळालाच नाही. त्याला वेदाचा सिद्धांत आहे का नाही, कळालाच नाही. जर जावायाला दोन जावायांना काय करायचंय, धोंडे जेवण, दोन जावाई म्हणल्यावर दोघाला सांगावं लागेल का एकालाच? दोघाला सांगावं लागेल ना. मग दोघालाही कपडे घ्यावं लागतील ना, दोघाला बी सजवावं लागेल ना. कारण दोन जावाई आहेत का, जीव आणि ईश्वर हे दोन जावाई आहेत का नाहीत? जीव एक आणि ईश्वर एक. कारण ब्रह्मापासून ही उत्पत्ती होती का ह्या दोघाची? ब्रह्मापासून उत्पत्ती आहे का? नाही. मग मायापासून ईश्वराची आहे आणि अविद्यापासून जीवाची आहे. आणि त्या अविद्याला कारण माया आहे का नाही? मग त्या दोन उपाधी, ह्या दोन चैतन्याच्या, जीव चैतन्याच्या आणि ईश्वर चैतन्याच्या दोन उपाधी आहे का नाही? तशा दोन मुली आहेत. मग त्या दोन मुलीला दोन चैतन्य म्हणजे त्यांचे पती आहे का नाही, या दोघांना हे आयर घ्यावा लागेल का नाही? एकाला घेऊन जमत आहे का? आणि जर समजा एकालाच घेतला तर काय होईल? समजा एकाला घेतलाच नाही, एकालाच घेतला, लहान्याला घेतला म्हणून समजा धरा नाही, लहान्याला त्याचं म्हणणं तसं आहे ना, अविद्यात निवृत्त करायची, माया निवृत्त करायची काय गरज आहे? लहान्यालाच घातला तर मोठा काय करीन? ते कार्यक्रमच होऊ द्यायचा नाही. तिथं जाऊन ते धिंगाणाच करीन. ही तुमची पोरगी मामा मला लागत नाही, ही तुमची पोरगी मला लागत नाही म्हणणार ते आहे का नाही? म्हणजेच हे त्यांचं कार्य सिद्धीला जातं का? तसंच परमार्थ रूपी जे कार्य आहे जीव ब्रह्म ऐक्य, हे कार्य सिद्धीला कधी जाईल? दोन उपाधीची निवृत्ती झाल्याशिवाय आहे का? आणि ह्या दोन्हीही उपाधीची निवृत्ती करण्यासाठी ज्ञानच लागत आहे. कारण दोन्हीच्या ठिकाणी अज्ञानाने युक्त आहेत आहे का नाही? जीवाला दोन्हीचंही अज्ञान आहे ना, मायाचं अज्ञान आहे आणि अविद्येचंही. म्हणून दोन्हीचंही ज्ञान करून घ्यावं लागेल का नाही आहे का नाही? तसं एक उपाधी मानून, एकच उपाधी मानून काम जर धकत असेल तर ठीकच आहे, पण व्हावं ना, व्हावं. बैलगाडीला एकाच चाकावर जर चालवित आलं तर ठीकच आहे ना हो. दोन दोन धावा बसवायची, दोन दोन चाकं घालण्याची काय गरज आहे? संसार एकट्या पुरुषालाच जर करता येत असला
तर ठीक आहे, कोणाची नाही. पण पुरुषापासून पुत्राची उत्पत्ती, एकट्या पुरुषापासून पुत्राची उत्पत्ती होत नाही, हे म्हणणंच असत आहे. यांचं एका उपाधीचा, एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करणं भागत असेल तर दोन लक्षणा करण्याची, काही दोन पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची काही आवश्यकता नाही. हे बोलणं त्याचं कसं आहे, केवळ अज्ञान आहे का नाही. पण याचा सिद्धांती कसा त्याच्या बोलण्याचं खंडन करतात, त्याच्या मताचं कसं खंडन करतात, ते पुढे त्यांनी चांगलं खंडन केलेलं आहे. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.